हॅलो फ्रेंड्स, मी जोशना फॅशन 1987 या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हा ब्लाऊज पीस आहे आणि हे 1 मीटर अस्तर मी घेतलेलं आहे. आपण डायरेक्ट कटिंग करणार आहोत. 34 साईजचं 4 टक्स ब्लाऊज बेल्टवालं. तर माझी पूर्ण उंची आधीवर एक लाईन ड्रॉ करून घेतला आहे सरळ कपडा करण्यासाठी. तर माझ्या ब्लाऊजची उंची आहे 13.5, 1 इंच वाढवून 14.5 उंची होते. तर असं स्केलच्या साहाय्याने आपण लाईन ड्रॉ करून घेतली आहे, उंची टाकून घेतली. तर आणि आता शोल्डर घेतलेला आहे मी 5 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच. तर माझा गळा 10 इंच आहे, त्यामुळे मी गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे. जर डीप नेक असेल तर आपण गळा रुंदी 2 किंवा 2.25 इंच एवढीच घेऊ शकतो. जास्त घेतली तर आपलं शोल्डर पडण्याचा चान्सेस असतो यासाठी. तर गळ्या खालून बॉटम साईडनं घेतलेला आहे 2.5 इंच. तर सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आणि आता आपण मुंडा घेणार आहे 5.5 इंच आणि लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर आपल्याला छातीचा 5 इंच इथे घेतलेला आहे अंतर, तिरके लाईन होऊ नये यासाठी. आणि हा बॉक्स तयार करून घेतला आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी. तर आता इथून आपण छाती 34 इंच, 34ची छाती आहे आपली. तर 8.5 येणार 34चा चौथा भाग आणि 8.5 नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर कमरेच्या साईडनं पण मी तेवढीच घेतलेलं आहे आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. त्याचबरोबर 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मार्जिन करून घेतलं. आणि आपल्याला कमरेच्या साईडनं टक्स मारलेला आहे. टक्स घेतलेला आहे आपण 4 इंचाचा, अर्धा इंचावरून उभा टक्स 4 इंच घेतलेला आहे. आणि आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंचाचं मी मार्जिन घेतलेलं आहे. आणि नंतर टेप असं अर्ध्यावरती फोल्ड करून फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण मुंड्याला असा आकार दिलेला आहे. पाठीमागचा मुंडा थोडंसं 1.5 इंच खाली असा आकार दिलेला आहे आपण. हे झालेलं आहे आपलं पाठीमागचं ड्राफ्टिंग केलेलं आहे आपण डायरेक्ट कपड्यावरती. हा 34 साईजचा 4 टक्स ब्लाऊज आहे बेल्टवाला. तर यासाठी अर्धा इंच आपण गळ्याला अशी उतार देणार आहोत, शोल्डर उतार. आणि कमरेच्या साईडनं पण अर्धा इंच वरती बॉटम साईडनं कट करणार आहोत. तर आपलं पाठीमागचं आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत. त्यासाठी ओपन बाजू ठेवलेली आहे मी आणि अर्धा इंच आपले हुक लूकसाठी मी घेतलेला आहे ड्रॉ करून. नंतर आपला आहे असा पाठीमागचा भाग ठेवायचा आणि ड्रॉ करून घ्यायचा. त्यासाठी आपल्याला कपडा आधी खाली सरळ करून घ्यायचा आहे आणि 1 इंचाचं खाली मार्जिन सोडून शिलाई मार्जिन 1 इंच खाली सोडायचं. आणि त्यानंतर आपल्याला हे पाठीमागचा भाग आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं. नंतर हा पार्ट काढून ठेवायचा आणि आता आपण फ्रंट पार्टसाठी घेणार आहोत मुंडा खोली. त्यासाठी मी हा बॉक्स तयार केला. नंतर आपण अर्धा इंच खाली येऊन आतमध्ये खोल आकार द्यायचा आहे आतल्या मुंड्याला. अशा पद्धतीनं आकार देऊन घेतलेला आहे. हा पुढील भागासाठी थोडंसं आतमध्ये यायचं आहे, 1 सूत एवढं अंतर घ्यायचं. आणि त्यानंतर आपला गळा आहे पुढचा 6 इंच आणि 2.5 इंचावर आपण असं बॉटम साईडनं घेतलेलं आहे अंतर. आणि हा बॉक्स तयार केलेला आहे आणि गोल गळ्याचा आकार दिलेला आहे गोल गळ्याचा. त्यानंतर आपल्याला बेल्टसाठी घ्यायचं आहे 3 इंचावर एक खूण करून घेतली आणि कमरेच्या साईडनं पण 3 इंच घेतलेला आहे आणि सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर हुकलूकच्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं अंतर आणि तिथून 1.25 इंच किंवा 1 इंच आपण घेऊ शकतो असा योगपट्टीला आकार देण्यासाठी. आता कमरेच्या साईडून पण थोडं अर्धा इंच वरती यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपला छातीचा 10वा भाग काय येतो, चौथी छातीचा 10वा भाग किती येतो 3.5 इंचावर आपण
मार्जिन केलेलं आहे. त्यानंतर उभा टक्स आपला 2 इंच किंवा 2.5 इंच तुम्ही घेऊ शकता आणि पावणा इंचाचा असा 1.5 इंचाचा एक तर टक्स मारून घेतलेला आहे. त्यानंतर हुकलूकच्या साईडनं जे अंतर येतं त्यामध्ये फोल्ड केला टेप आणि तिथून 2.5 इंचावर मध्यामध्ये फोल्ड करून 2.5 इंचावर एक सरळ लाईन ड्रॉ केली आणि हा आपला एक मधला सेंटरचा टक्स आहे. हा तो पाव इंचावर अर्धा इंचावर आपण टक्स करून घेतला. त्यानंतर सेंटरचा आपला जो असतो टक्स त्या बाजूकडून 1.5 इंचापासून एक असा हा तिरकस लाईन ड्रॉ करून हा एक टक्स मारून घेतला. त्यानंतर आपल्याला मुंड्याच्या साईडून सरळ मधल्या सेंटरपर्यंत जो टेप धरायचा आणि 1.5 इंचाच्या अंतरानुसार हा एक पाव इंचाचा असं अंतर धरून ही एक लाईन ड्रॉ करून घेतली. असे 4 टक्स आपले झालेले आहेत. त्यानंतर इकडे आपण 1.5 इंचाचं अंतर ठेवलं आहे. बघा टक्स आपण जो 1.5 इंचाचा केला आहे पाऊण इंचाचा, त्यानुसार इकडे आपल्याला वाढवायचं आहे अंतर. आता इथे बघा अर्धा इंचाचा टक्स झालेला आहे, तर इथे 1 इंच घेतलेला आहे. अर्धाच 1 झाला. त्यानंतर असं सरळ लाईन ड्रॉ करायची. अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण हेच कटिंग करणार आहोत. शोल्डर उतार दिलेला आहे अर्ध्या इंचाचा आणि हा बेल्टच्या साईडने आपण कटिंग करणार आहोत. अशा पद्धतीनं कटिंग करून घेऊया आपण. 34 साईजचं 4 टक्स ब्लाउजचं कटिंग आहे हे. अगदी परफेक्ट फिटिंग बसतं या ब्लाउजचं. जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे मार्जिन वगैरे त्या पद्धतीने मी कटिंग करून स्टिचिंग जर केलात ना ब्लाउज तर अगदी परफेक्ट बसणार. कुठेही आपला गळा म्हणजे शोल्डर उतरणार नाही किंवा छातीमध्ये टाईट होणार नाही. एकदम परफेक्ट ब्लाउज बसणार आहे. तुम्ही करून बघा. हे झालं आहे आपले 4 टक्स ब्लाउजचं कटिंग. आता आपण बाही बघणार आहोत. बाही माझी उंची आहे माझ्या बाहीची 5 इंच 1 इंच वाढवून 6 इंच होते आणि छातीचा चौथा भाग टाकायचा आणि त्यानंतर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. तेव्हा माझी बाहीची मी ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं बाही कट केली. आता मुंडा खोली देऊया बाहीला. आतल्या साईडचा आकार आहे. अशा पद्धतीने माझं बेल्टवाला 4 टक्स 34 साईजचा रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.